भारतीय राज्यघटनेतील कलम 19 म्हणजेच भारतीय लोकशाहीचा श्वास, प्रत्येक नागरिकाला मिळालेल्या स्वातंत्र्याचं सर्वात मोठं शस्त्र. आपण जे बोलतो, लिहितो, विचार करतो, कुठेही फिरतो, राहतो किंवा आपला व्यवसाय निवडतो, त्या प्रत्येक गोष्टीचा आधार म्हणजे कलम 19. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या भारतीय राज्यघटनेत नागरिकांना केवळ हक्कच नाही तर स्वातंत्र्यपूर्ण जीवन जगण्याचा अधिकार दिला आहे. यांनी या अधिकाराच्या केंद्रस्थानी आहे कलम 19. आज प्रत्येक भारतीयाला मिळालेल्या स्वातंत्र्याचं प्रतीक मानलं जाणारं हे कलम तयार होण्यामागे मात्र अनेक वर्षांचा संघर्ष होता. चर्चा, वादविवाद आणि स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास दडलेला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ब्रिटिश सरकारने भारतीयांच्या आवाजावर कठोर निर्बंध लादले होते. सरकारविरोधात बोलण्याचा अधिकार नव्हता. वृत्तपत्रांवर सेन्सॉरशिप होती. आंदोलने मोडून काढली जात होती आणि स्वातंत्र्य सैनिकांना तुरुंगात डांबले जात होते. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर भारताच्या नेत्यांना एक गोष्ट स्पष्टपणे समजली: जर लोकशाही टिकवायची असेल तर नागरिकांना स्वातंत्र्य देणे अत्यावश्यक आहे. आणि त्याच विचारातून जन्म झाला कलम 19चा. 1946 मध्ये संविधान सभेची स्थापना झाली आणि देशासाठी राज्यघटना तयार करण्याचं काम सुरू झालं. या संविधान सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, कन्हैयालाल मुंशी आणि अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांसारखे दिग्गज नेते सहभागी झाले होते. मूलभूत अधिकार हा विषय सर्वाधिक चर्चेचा ठरला, कारण हे अधिकार नागरिक आणि सरकार यांच्यातील नातं ठरवणारे होते. कलम 19ची प्रेरणा अमेरिकेच्या बिल ऑफ राईट्स आणि फ्रान्सच्या डिक्लेरेशन ऑफ राईट्स ऑफ मॅन या तत्वांमधून घेतली गेली. मात्र भारतीय परिस्थिती लक्षात घेऊन त्यात बदल करण्यात आले. संविधान सभेत या कलमांवर अनेक दिवस चर्चा झाली. विशेषतः भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या मुद्द्यांवर जोरदार वादविवाद झाले. काही सदस्यांना पूर्ण स्वातंत्र्य हवं होतं, तर काहींना देशाच्या सुरक्षेसाठी निर्बंध आवश्यक वाटत होते. काहींनी प्रश्न उपस्थित केला: जर नागरिकांना अमर्याद स्वातंत्र्य दिलं तर देशात अराजकता निर्माण होणार नाही का? तर दुसऱ्या बाजूला अनेक सदस्यांनी सांगितलं की सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार नसेल तर लोकशाहीचा अर्थच उरणार नाही. या चर्चांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी स्पष्ट केलं की स्वातंत्र्य आवश्यक आहे, पण त्याचबरोबर रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स म्हणजेच वाजवी निर्बंधही तितकेच गरजेचे आहेत. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारली गेली आणि 26 जानेवारी 1950 पासून ती लागू झाली. त्याच दिवशी भारतीय नागरिकांना कलम 19 अंतर्गत स्वातंत्र्याचे अधिकार अधिकृतपणे मिळाले. सुरुवातीला या कलमात 7 स्वातंत्र्य होती. त्यात मालमत्ता मिळवण्याचा आणि ठेवण्याचा अधिकार देखील समाविष्ट होता. मात्र 1978 मध्ये 44व्या घटना दुरुस्तीद्वारे हा अधिकार मूलभूत अधिकारातून काढून टाकण्यात आला. त्यामुळे आज कलम 19 अंतर्गत 6 स्वातंत्र्य अस्तित्वात आहेत. कलम 19 हे भारतीय नागरिकांना 6 प्रकारची मूलभूत स्वातंत्र्य देते. ही स्वातंत्र्य लोकशाहीला जिवंत ठेवतात, सरकारला प्रश्न विचारण्याची ताकद देतात आणि सामान्य माणसाला स्वतःचं अस्तित्व मांडण्याचा अधिकार देतात. कलम 19(1)(अ). कलम 19(1)(अ) अंतर्गत प्रत्येक नागरिकाला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्यात आले आहे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला आपले विचार, मते, भावना किंवा टीका बोलून, लिहून, चित्रांद्वारे, सोशल मीडियावर किंवा इतर कोणत्याही माध्यमातून व्यक्त करण्याचा अधिकार आहे. हे स्वातंत्र्य फक्त बोलण्यापुरतं मर्यादित नाही, तर प्रेसचा स्वातंत्र्य, माहितीचा अधिकार आणि शांततेत निषेध व्यक्त करण्याचाही यात समावेश होतो. सरकारच्या निर्णयावर टीका करणे, समाजातील चुकीच्या गोष्टींवर आवाज उठवणे किंवा स्वतःची मतं मांडणे, हे सर्व या अधिकारामुळे शक्य होतं. मात्र हे स्वातंत्र्य अमर्याद नाही. देशाची सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता किंवा न्यायालयाचा अवमान होणार नाही याची जबाबदारी नागरिकांवरही असते.
कलम 19(1)(ब) नागरिकांना शांततेत आणि विनाशस्त्र एकत्र येण्याचं स्वातंत्र्य देतं. म्हणजेच लोक सार्वजनिक ठिकाणी सभा, मोर्चे, आंदोलनं किंवा संमेलनं घेऊ शकतात. भारतातील अनेक मोठ्या सामाजिक आणि राजकीय आंदोलनाचा आधार हाच अधिकार आहे. पण या सभांमध्ये हिंसा किंवा शस्त्रांचा वापर होऊ नये ही अट राज्यघटनेने घेतली आहे. कलम 19(1)(क) नागरिकांना संघटना, संस्था किंवा सहकारी संस्था स्थापन करण्याचा स्वातंत्र्य देतं. त्यामुळे लोक राजकीय पक्ष, कामगार संघटना, सामाजिक संस्था किंवा विद्यार्थी संघटना तयार करू शकतात. लोकशाहीमध्ये सामूहिक शक्ती निर्माण करण्याचा हा अत्यंत महत्त्वाचा अधिकार आहे. कलम 19(1)(ड) या अंतर्गत प्रत्येक भारतीय नागरिकाला देशाच्या कोणत्याही भागात मुक्तपणे फिरण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्रातील व्यक्ती दिल्लीला, केरळमधील नागरिक राजस्थानला किंवा ईशान्य भारतातील व्यक्ती मुंबईत कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रवास करू शकते. भारत एक संघ राष्ट्र आहे याची जाणीव करून देणारं हे महत्त्वाचं स्वातंत्र्य आहे. कलम 19(1)(ई) नागरिकांना भारताच्या कोणत्याही भागात राहण्याचा आणि स्थायिक होण्याचा अधिकार देतं. शिक्षण, नोकरी, व्यवसाय किंवा इतर कारणांसाठी भारतात कुठेही जाऊन राहण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्यामुळे भारतातील विविध संस्कृती आणि भाषा एकमेकांच्या जवळ आल्या. कलम 19(1)(जी) हे कोणत्याही पेशा, व्यवसाय, व्यापार किंवा धंदा करण्याचं स्वातंत्र्य देतं. एखाद्याला उद्योग सुरू करायचा असेल, दुकान उघडायचं असेल किंवा कोणत्याही कायदेशीर व्यवसाय करायचा असेल तर तो हा अधिकार वापरून करू शकतो. मात्र सार्वजनिक हितासाठी सरकार काही नियम लागू करू शकतं. या सर्व स्वातंत्र्यावर रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स म्हणजेच वाजवी निर्बंध लागू होऊ शकतात. कारण जर प्रत्येकाला पूर्णपणे अमर्याद स्वातंत्र्य दिलं तर देशात अराजकता निर्माण होऊ शकते. त्यामुळे भारताची सार्वभौमता आणि अखंडता, देशाची सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता, सभ्यता आणि न्यायालयाचा सन्मान टिकवण्यासाठी सरकार काही कायदेशीर निर्बंध लागू करू शकतं. 1951 मध्ये भारत सरकारने पहिली घटनादुरुस्ती केली. कारण काही न्यायालयीन निर्णयामुळे सरकारला वाटलं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य खूप व्यापक होत आहे. त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था, देशाची सुरक्षा आणि परदेशांशी मैत्रीपूर्ण संबंध यांसारख्या कारणांवर निर्बंध घालण्याची तरतूद वाढवण्यात आली. ही पहिली घटनादुरुस्ती भारतीय इतिहासातील सर्वात चर्चित दुरुस्तीपैकी एक मानली जाते. कलम 19शी संबंधित अनेक न्यायालयीन खटले देखील झाले. रोमेश थापर विरोधित स्टेट ऑफ मद्रास या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने प्रेसच्या स्वातंत्र्याला संरक्षण दिलं. तर श्रेया सिंगल विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या ऐतिहासिक खटल्यात 2015 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने IT ॲक्टचं कलम 66(a) रद्द करत म्हटलं की सोशल मीडियावर मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य हे आर्टिकल 19चा भाग आहे. आज सोशल मीडिया, पत्रकारिता, चित्रपट, साहित्य, आंदोलने आणि सार्वजनिक चर्चा या सगळ्यांच्या केंद्रस्थानी कलम 19 उभा आहे. हे कलम नागरिकांना फक्त बोलण्याचा अधिकार देत नाही तर सरकारला जबाबदार ठेवण्याची ताकद देखील देतं. म्हणूनच आर्टिकल 19ला भारतीय लोकशाहीचा आवाज म्हटलं जातं. थोडक्यात सांगायचं झालं तर कलम 19 हा फक्त कायद्याचा भाग नाही, तो भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची आठवण, लोकशाहीची ताकद आणि प्रत्येक नागरिकाच्या स्वाभिमानाचा पाया आहे. हे कलम नागरिकांना विचार करण्याचं, प्रश्न विचारण्याचं, स्वतःचं आयुष्य निवडण्याचं आणि देशाच्या प्रगतीत सहभागी होण्याचं सामर्थ्य देतं. म्हणूनच भारतीय लोकशाही जिवंत ठेवणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या कलमांमध्ये आर्टिकल 19चं नाव सर्वप्रथम घेतलं जातं.